वास्तुशास्त्र म्हणजे काय आणि त्याचा मानवाच्या सर्वांगीण विकासात कसा उपयोग होऊ शकतो हे जाणून घेण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न आहे. काही सोपे तोडगे आणि वास्तुशास्त्र टिप्स लक्ष्मी प्राप्तीसाठी अडचणी सर्वांसाठी एकाच व्हिडिओमध्ये. 1. गोरा चण्याचा टिळा लावणे किंवा हळद केशर यांचा टिळा लावण्यामुळे श्रीमंती येते. 2. गोरा चण्याचा टिळा लावण्यासाठी सोमवारपासून सुरुवात करावी. 3. छोटीशी वाटी घेऊन त्यात थोडी हळद कुंकू घेऊन त्यात अल्पसे सोने ठेवावे. रोज सकाळी उठल्यानंतर जी नाडी चालू असेल त्या हाताने कुंकू वाहून त्यानंतर श्वास ओढून पूर्णांगाच्या हाताने अंगठा व अनामिकेच्या साह्याने आपणास त्या दिवशी हवी असलेली रक्कम मिळावी अशी प्रार्थना करावी. नंतर सोने उचलून कपाळी लावावे व हवी असलेली रक्कम मागावी. 4. वायव्य दिशेला राधाकृष्ण लक्ष्मीचा फोटो लावावा. 5. घरातील सर्व देवांना हळकुंडाची माळ घालणे. 6. रोख रक्कम हातात पडली की ती घरी आणून देवापुढे ठेवावी. कुठल्याही परिस्थितीत त्यातील 1 रुपयाही खर्च करू नये. दुसऱ्या दिवसापासून खर्च करायला सुरुवात करावी. 7. व्यापाऱ्यांनी वापरायच्या पैशाचा पाऊस किंवा पिशवी शक्यतो हिरव्या रंगाची वापरावे. 8. बुधवारी पैसे कोणास उधार देऊ नयेत. दिल्यास ते बुडतात व वसुलीला त्रास होतो. गुरुवारी पैसे देणे चांगले. मंगळवारी कर्जाचे पैसे देऊन कर्जफेड करावी व शुक्रवारी कर्जफेड स्थितीत सुधारणा होते. मंगळवारी पैसे कर्ज घेतल्यास ते लवकर फिटत नाहीत. 9. संध्याकाळनंतर दिवे लागल्यावर कोणाला पैसे देऊ नये. तसेच राहूच्या होऱ्यात पैसे देणे घेणे व्यवहार करू नये. 10. सूर्यास्त अगोदर मोठी खरेदी करावी. सूर्यास्तानंतर मोठी खरेदी केल्यास व पैसे दिल्यास लक्ष्मी नाश पावते. 11. दिवा वा समईच्या ज्योतीचे तोंड उत्तरेकडे असल्यास लक्ष्मी प्रसन्न होते. पूर्वेकडे असल्यास सुखप्राप्ती होते. 12. आपल्या कपाळी मधल्या बोटाने गंध लावूनच नंतर देवपूजा करावी म्हणजे ती पूजा पूर्ण होते. 13. पैशासंबंधी कामासाठी निघताना उजवा पाय घराबाहेर टाकून निघावे. गणेशास 1 लाल फूल मंदिरात वाहून समोर आलेल्या अपंग भिकाऱ्यास वा वृद्ध भिकाऱ्यास पैसे देऊन त्याचे मन संतुष्ट करावे म्हणजे यश मिळते. 14. घरात मनी प्लांट लावू नये. पैशाची चणचण भासते. 15. श्री स्वामी समर्थ हा जप घरातल्या सर्वांनी किमान 108 वेळा म्हणावा. कोणाही एका व्यक्तीने रोज 1000 जप करावा. धनलाभ होतो. 16. लक्ष्मी प्राप्तीचा सोपा आणि अनुभवसिद्ध उपाय म्हणजे पिठात थोडी साखर मिसळून ते पीठ मुंग्यांना खाऊ घालावे. अनेकांना अनुभव आला आहे. 17. घरातून कामानिमित्त बाहेर पडताना शर्टच्या वरच्या खिशात थोडे तरी पैसे ठेवावेत. मोकळ्या खिशाने कधीही घराबाहेर पडू नये. पैसा पैशाकडेच जातो हे शाश्वत सत्य आहे. 18. घराच्या व दुकानाच्या दरवाजाला पायाने स्पर्श करू नये. रोज सकाळी पूजा झाल्यावर घरात शंख न विसरता फुंकावा. घरात वास्तव्यास असलेली अलक्ष्मी लक्ष्मीची मोठी बहीण औदसा काढता पाय घेईल आणि लक्ष्मी चिरंतर नांदेल. 20. द्रव्यप्राप्तीसाठी काही प्रभावी मंत्राचा विनियोगही सांगितला आहे. द्रव्यप्राप्ती करून देणारा सर्वात प्रभावी मंत्र म्हणजे ओम नमो विष्णवे नमः. जेथे भगवान विष्णू तेथे महापतिव्रता लक्ष्मी असणारच. या दृष्टीने विष्णू सहस्त्रनामाचा पाठही फार फलदायी. 21. जो मळकट कपडे घालतो, दात स्वच्छ घासत नाही, जास्त जेवतो, कठोर बोलतो आणि सूर्योदयी अथवा सूर्यास्तासमयी झोपतो तो साक्षात विष्णू असला तरी लक्ष्मी त्याला सोडून निघून जाते. 22.
जी व्यक्ती दररोज सूर्यनारायणाला किंवा गणपतीला नमस्कार करते तिला आयुष्य, आरोग्य, ऐश्वर्य व तेजाची प्राप्ती होते. 23. रुद्राक्ष धारण करण्यासाठी वय, धर्म, जात, लिंग, देश इत्यादी नाहीत. रुद्राक्षाचे पवित्र नेहमी राखायचे असते. त्यामुळे रुद्राक्षाची माळ झोपताना अथवा शरीरसंबंध ठेवताना वापरू नये. रुद्राक्षाची माळ घालून मृताजवळ जाऊ नये. कोणत्याही कारणाने रुद्राक्षाची माळ अशुद्ध झाली तर ती दुधाने धुवून घेऊन श्रद्धापूर्वक तिची पूजा करावी व ओम नमः शिवाय या मंत्राचा 108 एवढा जप करावा व नंतर रुद्राक्ष माळ धारण करावी. 24. कोणाकडे आपले पैशाचे काम असल्यास खिशातून 5 लवंगा किंवा लसणीच्या सोललेल्या पाकळ्या एका पुडीत बांधून घेऊन जाव्यात. यामुळे पैशाच्या कामातील दुप्पट अडथळे नष्ट होऊन आपले काम होते, आर्थिक लाभ होतो. 25. दर गुरुवारी तुळशीला थोडे दूध घातल्याने घरात लक्ष्मीचे कायमस्वरूपी वास्तव्य राहते. 26. ज्ञानेश्वरी तर स्तोत्राची, मंत्राची महाराणी. रात्री झोप येत नसेल तर रोज रात्री झोपायच्या आधी 12व्या अध्यायाच्या पहिल्या 16 ओव्या वाचाव्या, झेरॉक्स करून घ्याव्या. 27. यशाच्या कुबेराय विष्णे वाय धन धान्यधिपते धन धान्य समृद्धी मे देही दापय स्वाहा. उत्तर दिशेला कुबेराचा फोटो लावावा. हा कुबेराचा अत्यंत प्रभावी मंत्र आहे. या मंत्राचा 108 वेळा स्फटिकांच्या माळेवर जप करावा. 28. एखाद्या मंगळवारी हनुमान मंदिरात जाऊन 1 किलो गूळ अर्पण करावा व तिथेच बसून हनुमान चालीसाचे 11 पाठ करावेत. अनावश्यक खर्चाला पायबंद बसेल. 29. कामानिमित्त घराबाहेर पडताना एखादे तुळशीपत्र तोंडात टाकावे. पैशाअभावी अडकलेली कामे मार्गी लागतील. 30. दर पौर्णिमेला रात्री 12 नंतर लक्ष्मीचे वास्तव्य काही काळ अश्वत्थ वृक्षावर म्हणजे पिंपळावर असते आणि म्हणूनच ज्यांना शंका होईल त्यांनी अश्वत्थ वृक्षाला 10 प्रदक्षिणा घालाव्यात. आर्थिक अडचण कधी उद्भवणार नाही. 31. घरातील फरशी पुसताना थोडे खडे मीठ पाण्यात टाकावे. त्यायोगे घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होईल. लक्ष्मी प्राप्तीतले सर्व अडथळे दूर होतील. 32. घरात, दुकानात किंवा कार्यालयात मुरली वाजविणाऱ्या श्रीकृष्णाची तस्वीर पूर्वेकडे भिंतीवर लावावी. कर्ज घेण्याची वेळ कधीच येणार नाही. 33. नोकरीमध्ये प्रमोशन मिळत नसेल तर हा उपाय करावा. सर्वात प्रथम उजव्या हातावर काळ्या रंगाचा दोरा बांधलेला असेल तर सर्वात प्रथम तो काढून टाकावा आणि त्याऐवजी पंचरंगी धागा बांधावा. दररोज सकाळी कबुतरांना ज्वारी टाकावी. प्रगती 100% होतेच होते. 34. ज्या वेळी आपण समुद्रकिनारी फिरायला जाता त्यावेळी जलदेवतेला प्रार्थना करून 1 श्रीफळ, नारळ, कुंकू अर्पण करून विसर्जित करा. तत्काळ नफा हेच त्याचे सूत्र. 35. रोज रात्री पूजा केल्यानंतर किंवा लक्ष्मी पूजन केल्यानंतर घरामध्ये व्यावसायिक ठिकाणी शंख अथवा डमरू वाजवावे. त्यामुळे घरातील दारिद्र्य विना कटकट निघून जाते. 36. दूध व साखर मिसळलेले पाणी पिंपळाच्या झाडाला घालावे. 37. घरामध्ये सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या अगोदर झाडू मारावा. त्यामुळे घरामध्ये दारिद्र्य येत नाही. उत्तर पूर्वेला दरवाजा असेल तर तांदळाचा आणि दक्षिणेला दरवाजा असेल तर गव्हाचे स्वस्तिक उंबरठ्यावर काढावं. त्यावर मधोमध सुपारी व 4 बिंदूवर रुपया हळकून खारीक व बदाम असं क्रमाने ठेवावं
किंवा विड्याच्या पानावर अक्षदा सुपारी ठेवून ते पान उंबरठ्यावर ठेवा. किमान सणासुदीला वा वाढदिवशी वगैरे तरी हे करावे. 38. उपवास करून शरीर शुद्ध होते. यात्रा करून शरीर बलवान होते. जप करून मानसिक विकास होतो. अनिष्ट ग्रहाची शांती केल्याने यश मिळते. धन रत्न जतन केल्याने लक्ष्मी स्थिर राहते. दान केल्याने धन दौलत व राजैश्वर्य लाभते. वास्तुशास्त्रानुरूप घर बांधल्याने स्वास्थ्य मिळते. रत्न वापरल्याने मानसिक स्थिरता, शरीर बलवत्ता लाभते. रोज ध्यान करून एकाग्रता, दृढ निश्चय आणि निर्णय क्षमता वाढते. 39. पैशाची कधीही कमतरता भासणार नाही. अश्वत्थाची म्हणजेच पिंपळाची नित्य पूजा करून त्याला पाणी घालावे व दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा हा मंत्र म्हणून 108 प्रदक्षिणा घालाव्या व सूर्यास्तानंतर तेथे साजूक तुपाचे निरांजन लावून ठेवावे. तुमच्या मस्तकावर लक्ष्मीचा सदैव वरदहस्त राहील. 40. कुलदेवताचे वर्षातून एकदा दर्शन, अभिषेक व पूजा टाळाटाळ न करता करावे. तुमच्याकडे पैशाचा ओघ सतत वाहत राहील. 41. गुरुपुष्यामृत योगावर सरा पाकडून किमान 1 मिलीग्रॅम तरी सोने न विसरता प्रसंगी पोटाला चिमटे घेऊन विकत आणावे. गुरुपुष्यामृत केव्हा आहे हे पंचांगात किंवा कॅलेंडरमध्ये दिलेले असते. तो दिवस माहीत करून घ्यावा व लक्षात ठेवा. पुरेसे सोने जमा झाले की पत्नीलाच एखादा दागिना करावा. सोने गुरुपुष्यामृत योगावर खरेदी करण्याचे कारण असे की ते विकायची पाळी कधीच येणार नाही. 42. लक्ष्मीची साधना, पूजा, प्रार्थना करताना साधकाचे तोंड पूर्वेकडे अथवा उत्तरेकडे असावे. 43. कोणत्याही महत्त्वाच्या कामासाठी घराबाहेर पडताना चमच्याभर गोड दही खाणे अत्यंत शुभ व लाभदायक असते. 44. स्नान करूनच भोजन करावे. जेवण केलेल्या ताटात हात धुवू नये. मांडीवर वा हातात ताट घेऊन जेवू नये. दक्षिणेकडे तोंड करून जेवू नये. 45. सतत पवित्र गोष्टीचे ध्यान करावे. चुकूनही अपशब्द बोलू नये. शक्य असेल तर रोज 1 तास मौन पाळावे. 46. एक लांबलचक मोरपीस विकत आणून ते घराच्या दक्षिणेकडील भिंतीवर सेलोटेपने चिटकवून ठेवावे. रोज सायंकाळी त्याला उदबत्ती ओवाळे. हा तोडगा ज्याचे येणे अडकून पडले आहे त्यांनी अवश्य करून पाहण्यासारखा आहे. 3-4 महिन्यात येणे असलेली रक्कम खटकून परत मिळते. 47. व्यापार मंदावत चालला असेल, व्यापार बंद पडला असेल किंवा भांडवल असूनही व्यापार होत नसेल तर अशा वेळी व्यापाराने यश येण्यासाठी पुढील प्रभावी तोडगा अवश्य करावा. दररोज सकाळी देवासमोर बसून विष्णू सहस्त्रार्जुनचा जप करावा. तसेच तुळशी काष्टाची पाने घेऊन ओम नमो विष्णवे नमः या मंत्राचा 108 वेळा जप करावा. या तोडग्यामुळे लक्ष्मी प्रसन्न होऊन व्यापारांमध्ये यश येते. 48. रोज गरम तव्यावर पोळी भाकरी भाजण्यापूर्वी दूध शिपडावे. यामुळे घरातील आजारपण कमी होते. 49. मुख्य दाराच्या पडद्याच्या खाली काही घुंगरू बांधावेत. घरात प्रसन्नतेचे वातावरण राहील. 50. जास्तीत जास्त अन्नदानाच्या योगे अनेक दोष नष्ट होतात. 51. जेव्हा बँकेत पैसे जमा करण्यासाठी जात असाल तेव्हा रस्त्याने ओठ न हलवता मनातल्या मनात श्री श्री मंत्राचा जप अवश्य करत जावा. यामुळे आर्थिक स्थितीमध्ये आश्चर्यकारक रूपात वृष्टी होईल.
प्राप्ती होईल. वारंवार धन जमा करण्यासाठी संधी येईल. 52 धनदायी नक्षत्र मृग, वृष, मघा, मूळ ह्या नक्षत्रात तुमची कामे तुम्ही सुरू करू शकता. खूप फायदा होतो. 53 लक्ष्मी प्राप्तीच्या इच्छुकांनी अन्न व दूध झाकून ठेवावे. 54 गुरुपुष्य किंवा रविपुष्य नक्षत्राला कार्यसिद्धी यंत्र, श्रीयंत्र व कुबेर यंत्राची एकाच वेळी वा एकत्र घरात किंवा व्यवसायाच्या ठिकाणी विधिवत स्थापना करावी. 55 घरातील नवीन केरसुणी आणल्यावर तिला हळद कुंकू लावून पूजा करून वापरावी. तिला पाय लावू नये व ती सहज दिसेल अशी ठेवू नये. दिवे लागल्यावर झाडू मारू नये. 56 घराचा मुख्य दरवाजा नेहमी फडक्याने पुसून स्वच्छ ठेवावा. तसेच संध्याकाळी तिन्ही सांजेला मुख्य दरवाजा थोडा वेळ उघडा ठेवावा. त्यावेळी धूप दाखवावा. 57 सर्व मनोरथ पूर्ण होण्यासाठी एक मंडलाचे पठण करावे. श्री व्यंकटेश स्तोत्र हे महाराष्ट्रातील एक प्रमाणभूत आणि प्रभावी स्तोत्र मानले जाते. अनेक प्रकारचे असाध्य आजार बरे होण्यासाठी या स्तोत्राचे एक मंडल पुरेसे आहे. 58 दसऱ्याच्या दिवशी एखाद्या गर्भश्रीमंत व चारित्र्यवान व्यक्तीने दिलेली आपट्याची पाने चांदीच्या अगर पितळेच्या डबीत ठेवून ती देवापाशी ठेवावी. अशा तऱ्हेने मिळालेली आपट्याची पाने ही धन देणारी असतात. 59 घरात ज्या खोलीत तिजोरी ठेवलेली असेल त्या भिंतीचा रंग काळा, लाल अथवा निळा नको, पिवळा असावा. 60 रोज सकाळी पाण्यात थोडेसे मीठ मिसळून त्या पाण्याने घरातील फरशी पुसावी. मन शांती लाभते. 61 रोज सकाळी पहिली भाकरी गाईला, दुसरी कुत्र्याला व तिसरी छतावर पक्ष्यांसाठी ठेवावी. यामुळे पितृदोष नाहीसा होतो व पितृदोषाने होणारा त्रासही कमी होतो. 62 कोणाकडून कर्ज घेतले तर त्यातले 5-10 रुपये त्वरित कर्ज परतफेड म्हणून परत करावेत. कर्ज लवकर उतरते. लक्ष्मी साधना पौर्णिमेच्या रात्री आंघोळ करून रात्री 12:08 त्यांनी चंद्राकडे पाहून गायत्री मंत्र 12 वेळा म्हणून कोणाशी न बोलता झोपी जावे. तर बोलण्याचा प्रसंग आला तर बोलल्यानंतर पुन्हा हातपाय धुवून पुन्हा चंद्रबिंबाकडे पाहून गायत्री मंत्र 12 वेळा जपावा. गायत्री मंत्र ओम भूर स्वहा तस्तम वितुर्वरेण्य भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. 64 सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे वास्तुदोषावर उपाय म्हणून घराची तोडफोड करणे हे शास्त्रसंमत नाही. तोडफोड केल्याने सगळ्यात मोठा म्हणजे वास्तुभंगाचा दोष लागतो. 65 घराच्या प्रवेशद्वारावर मुख्य दरवाजावर लाल रंगाचे कुंकवाचे स्वस्तिक चिन्ह काढावे. या स्वस्तिकचे स्टिकर्स शक्यतो लावू नये. 66 उंबरठ्यावर दर पौर्णिमेला तसेच अमावास्येला 5 खापराच्या वड्या पंचमहाभूतांच्या दोष परिहारार्थ जाळाव्यात. 67 कान तुटलेले अथवा भेगा गेलेले कप, स्टीलची, काचेची अथवा प्लॅस्टिकची भेगा गेलेली भांडी, बंद पडलेली घड्याळे किंवा भंगारवजा सामान घरात ठेवू नये. अशा वस्तू ताबडतोब घराबाहेर काढाव्यात, कारण या तुटलेल्या व भंगारवजा वस्तूमध्ये कलीचा वास असतो. 68 एकाक्ष नारळाला विशेष महत्त्व का असते? उत्तर बहुतेक सर्व नारळांना 3 डोळे असतात. क्वचित एक डोळा असलेला नारळ असू शकतो. एकाक्ष नारळ लक्ष्मीदायक असल्याने सांपत्तिक लाभ होतो. म्हणून अशा प्रकार एकाक्ष नारळाला चिंतामणी नारळ म्हणतात. असा नारळ फोडत नाहीत, त्यास देवघरात व्यवस्थित ठेवून देतात. 69
ध्यान चिंतनाचे महत्त्व का मानले जाते? उत्तर: महादेव शंकर असे सांगतात की मनुष्य आचार करण्याआधी उच्चार करतो, उच्चार करण्याआधी विचार करतो, म्हणून तो मानवी प्रगतीस खरा कारणीभूत होतो. विचार हा सुविचार होण्याला ध्यान चिंतनाची आवश्यकता फार असते, म्हणून ध्यानधारणा मनन चिंतन यालाच फार महत्त्व आहे. 70. सर्व जगतामध्ये भगवंत कोणत्या रूपात आहे? उत्तर: पाण्यामध्ये रस, सूर्य आणि चंद्र यामध्ये प्रकाश, सर्व वेदांमध्ये ओंकार, आकाशामध्ये शब्द, मनुष्यामध्ये पुरुषार्थ, पृथ्वीमध्ये पवित्र गंध, अग्नीमध्ये तेज, सर्व प्राणीमात्रांमध्ये जीवनशक्ती, तपस्यामध्ये तप, सर्व प्राणीमात्रांचे अनादि बीज, बुद्धिमान लोकांमधील बुद्धी, तेजस्वी लोकांमध्ये तेज, या सर्वांमध्ये भगवंत आहे. 71. विष्णू, सूर्य आणि शिव यांच्या मंदिरासमोर कधीही घर बांधू नये. 72. मंगळवार व रविवार हे 2 वार घर बांधण्याचा प्रारंभ करण्याच्या दृष्टिकोनातून पूर्णतः वर्ज्य करावे. घराच्या मुख्य दरवाजापेक्षा घराचे आतील दरवाजे हे कधीही उंच अथवा मोठे असू नयेत. 74. आपण नवीन आणि जुने लाकूड एकत्र करून दरवाजा बनवला तर ते घरासाठी कलहकारक ठरते. 75. कोणत्याही आजारी माणसाने अथवा आजारी माणसास उत्तरेस तोंड करून बसवून औषध दिल्यास त्याचा आजार कमी होतो. सार्थचरक संहितेमध्ये या संबंधीचा स्पष्ट उल्लेख केला आहे. 76. चुकून सुद्धा कोणत्याही प्रकारचे कॅक्टस किंवा काटेरी रोपटे फ्लॅटमध्ये लावू नये, परंतु एखाद्या इसमास अशा प्रकारच्या रोपट्यांची हौस असल्यास अशा व्यक्तीने त्याच्या शेजारी तुळशीचे झाड अवश्य लावावे, म्हणजे काटेरी रोपट्यामुळे होणारे वाईट परिणाम तुळशीच्या झाडामुळे कमी होतील. 77. वास्तूची आयुमर्यादा काढायची असल्यास घराच्या किंवा इमारतीच्या क्षेत्रफळाला 8 ने गुणून 120 ने भाग दिल्यावर जी संख्या उरते तेवढे त्या गृहाचे अथवा इमारतीचे आयुष्य आहे असे समजावे. 78. काटेरी रोपटे अथवा कॅक्टस घरात लावल्यामुळे त्या घरातील राहणाऱ्या व्यक्तींना कसले तरी प्रकारची विघ्नता येते असते अथवा बारीक सारीक कारणावरून कुटुंबियामध्ये वादंग निर्माण होत असतात आणि म्हणून अशा प्रकारचे काटेरी वृक्ष घरामध्ये लावणे प्रत्येकाने जरूर टाळावे. 79. ज्याला संतती होत नाही अशा व्यक्तीला अश्वत्थाला प्रदक्षिणा घातल्यास सांगितल्याचा उल्लेख आहे. थोडक्यात कोणतीही शक्ती प्राप्त करून घ्यायची असेल तर अधिक शक्तिमान अश्वत्थाचे पूजन केल्याने व त्याला प्रदक्षिणा घातल्याने त्याला यथोचित लाभ प्राप्त होतो. त्याचबरोबर डॉक्टरच्या सल्ल्याने उपचारही करणे. 80. घड्याळ कोणत्या भिंतीवर लावणे योग्य? उत्तर: घड्याळ ही एक जिवंतपणा दाखवणारी लिव्हिंग एंटाइटी वस्तू असल्याने पूर्व किंवा उत्तर भिंतीवर ते लावावे. बंद घड्याळे त्वरित दुरुस्त करावे किंवा बदलावेत. 81. बाधित वास्तूसाठी काय उपाय करता येतात? उत्तर: यामध्ये काही तांत्रिक उपाय करून अशी बाधा दूर करता येते, मात्र त्यापेक्षा श्री सप्तशतीची आवश्यकतेनुसार हवनात्मक नवचंडी किंवा शतचंडी करावी. 82. शरीरास अनुकूल व निसर्गास अनुरूप अशी वास्तुरचना ज्या नियमांनी करता येते त्यास वास्तुशास्त्र म्हणतात. 83. ज्याप्रमाणे आयुर्वेदाच्या नियमातून कायाकल्प होतो, योगशास्त्राच्या नियमातून मनकल्प होतो, त्याचप्रमाणे वास्तुशास्त्राचे नियम पाळल्यास
भाग्यकल्प होतो. वास्तुशास्त्राचे नियम हे दिशांच्या गुणावर अवलंबून असतात. आपल्या राहत्या घरातील सामानाच्या मांडणीतून या विषयाची प्रचिती येताना दिसते. 84 100% गुणसमुच्चयाची वास्तू ही कविकल्पनाच असल्यामुळे सर्वसाधारण 50% 60% गुणोत्कर्ष असणारी वास्तू असणे मात्र आवश्यक आहे. 85 खाण तशी माती अशी म्हण आपण वापरतो, किंबहुना वास्तुशास्त्रीय म्हणीत खाण तशी माती असे म्हणता येईल. 86 जो मुत्साहाचे प्रतीक म्हणून सरळ उंच वाढणारा हिरवागार बांबू पूर्व दिशेस लावावा. दीर्घायू व स्वास्थ्याची ती पावतीच आहे. 87 एका मोठ्या संगमरवरी कुडात उत्तरेस कमळाचे रोप लावावे. त्यामुळे व्यावसायिक ध्येयप्रत तुमची त्या कमळासमान फुलून वाटचाल होईल. 88 क्षणाक्षणाला विद्या मिळवावी आणि कणाकणांनी धन मिळवावे. क्षण वाया गेला तर कुठले धन? 89 दारिद्र्य आणि मरण ह्यामधून मला मरण आवडते. मरणाची यातना अल्प असते, पण गरिबीची यातना न संपणारी असते. म्हणून लक्ष्मीची साधना करा. 90 दरवाजाच्या टोकावर खोमणीत मंगल कलश ठेवल्यास उत्तम आणि ते शक्य नसेल तर बाजारात मंगल कलशाची टाईल बसवावी. 91 ज्या व्यक्तीच्या घरात बेलाचा वेल असतो त्या घरात लक्ष्मीचा वास असतो. 92 यशस्वी होण्यासाठी कर्तृत्वाला आणखी एका गोष्टीची गोड द्यावी. बायकोच्या व्यवहार चातुर्याची. म्हणून मित्रांनो, आपल्या बायकोच्या भावभावनांचा थोडा विचार करा. आपल्या संसारात सुखी राहा. हा तोडगा स्वतःच्या अनुभवाने सांगते. 93 स्वयंपाकघर पूर्वेस, त्यातही शक्यतो आग्नेयेस असावे. सर्वसाधारण स्वयंपाकाची वेळ व सूर्योदयाची वेळ एकच असते, तेव्हा उजेड व निरोगी सूर्यप्रकाशात काम करण्याचे फायदे व्हावेत हा संकेत असावा. 94 आपल्या घराच्या प्रवेशद्वारासमोर कोणतेही झाड असू नये हे शतश खरे आहे. त्यामुळे द्वारवैद्य हा दोष निर्माण होतो. तसेच प्रवेशद्वारावर कोणत्याही झाडाची सावली पडू नये हेही निक्षून सांगितले आहे. सोने देणारे झाड असले तरी त्याची सावली प्रवेशद्वारावर असू नये अशा शब्दात वृक्षायू वर्धेकर या आग्रहीपणाने सांगतात. 95 घरमालकीण गरोदर असताना बांधकाम सुरू करू नये. 96 ज्यांचा विवाह होण्यास अडचणी येतात, ठरलेले विवाह मोडतात अशांनी नवनाथ भक्तिसार 28वा अध्याय दररोज संध्याकाळी 7 नंतर वाचावा. 97 नोकरी धंद्यासाठी घरातून बाहेर पडण्यापूर्व खालील मंत्र मनातल्या मनात 8 वेळा म्हणून मगच घराचा उंबरा ओलांडावा. ओम कृष्णाय वासुदेवाय रहे परमात्मने प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. 98 नोकरीच्या मुलाखतीत जाताना थोडा गूळ रस्त्यावरील गाईस खायला द्यावा. 99 मुले नीट वागण्यासाठी नवनाथ भक्तिसारातील 5वा अध्याय घरात रोज संध्याकाळी 7 नंतर वाचावा. 100 आपल्या घरामध्ये आपली पत्नी, मुले किंवा कोणालाही अपशब्द बोलू नयेत, कारण वास्तू नेहमी तथास्तु म्हणत असते. 100 घरात रोज अग्निहोत्र चालत असेल तर उत्तम असते, अन्यथा निदान आठवड्यातून किंवा महिन्यातून एकदा तरी करावे. 102 वर्षातून एकदा तरी घरात उदक शांत करावी. 103 घरात नंदादीप सतत तेवत ठेवल्याने अशुभ ऊर्जा घरात राहत नाही. 104 रोज सकाळ संध्याकाळ आपणास आवडते अशा मंद सुवासाची
उदबत्ती किंवा धूप घरात जाळावे. 105 लहान मुलांकडून काही नित्य स्तोत्र रोज म्हणून घ्यावीत आणि आपणही म्हणावीत. 106 घरात कोणत्याही प्रकारचे अडगळ ठेवू नका. शक्य तेवढी लवकर त्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावत जा. 107 आपल्या स्वतःच्या गाडीचे पार्किंग उत्तरेस किंवा पूर्वेस तोंड करून ठेवावे. दक्षिणात तोंड करून गाडी लावू नये. 108 शिकार केलेल्या प्राण्यांचे मुखवटे किंवा जंगली ओबडधोड लाकडाचे सिरॅमिक घरात ठेवू नये. 109 बेडरूमला रंग लावताना पिस्ता किंवा गुलाबी रंगाचा वापर करावा, कारण हे रंग किंवा समाधानाचे प्रतीक मानले जातात. 110 दर बुधवारी तिजोरीची पूजा करावी. तिजोरीवर काही जड वस्तू किंवा देव वगैरे ठेवू नयेत. 111 तुळशीत काही लोक शंकराची पिंड ठेवतात, ते चुकीचे आहे. तर काही लोक बंगलेल्या मूर्ती तुळशीत ठेवतात, तेही चुकीचं आहे. तुळशीत फक्त देवास वापरलेले पाणी विसर्जित करावे. 112 घरात विनाकारण कटकट होत असेल तर घरामध्ये हळद आणि गोमूत्र मिश्रित पाणी शिंपडावे. तरी फरक न वाटल्यास 5 सुवासिनींना मानपान करावे व दूध द्यावे. असं केल्याने कटकटी कमी होतील. 113 दिवसभरात सतत जास्तीत जास्त वेळा हरिओम हरिओम म्हणत राहिल्यास BP कमी होतो. हरिओम म्हणताना ते ऐकण्याचे प्रयत्न करावे, जास्त फायदा होतो. 114 श्रीवेद व्याससुद्धा म्हणतात, ज्याचे मन किंवा विचार मोठे त्याचे भाग्य मोठे, असा मानसशास्त्राचा प्रत्यक्षानुक्षणी सिद्धांत आहे. 115 अभ्यास खोलीत टेबलासमोर गणपती, सरस्वती किंवा इष्टदेवतेची प्रतिमा ठेवावी. 116 झोप येत नाही हा मंत्र बोला 21 वेळा. संपुट मंत्र या देवी सर्वभूतेषु निद्रारूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. 117 दरवाजे जीर्ण झाल्यास त्वरित बदलणे. एखादा दरवाजा जीर्ण होऊन कीड लागल्यास त्यामुळे दिशानिरूप घरातील व्यक्तीवर पूर्व ईशान्य, पूर्व उत्तर ईशान्य स्त्री, दक्षिण नैऋत्य स्त्री, पश्चिम नैऋत्य पुरुष, पश्चिम वायव्य स्त्री, पूर्व आग्नेय स्त्री अशा प्रकारे त्यांचे आरोग्य बिघडण्यास कारणीभूत ठरतात. 118 ज्या वनस्पतीमधून पांढरा चीक येतो अशी झाडे घराभोवती लावू नये. 119 जी घरात स्थापून श्रीसूक्तचा किमान एक पाठ रोज करावा. 120 वास्तूमध्ये किंवा पूजेमध्ये कोणत्याही प्रकारची अंत्यविधीची रक्षा ठेवू नये. 121 देवघरात देवाच्या फोटोस बरोबर मृत व्यक्ती फोटो लावू नये. 122 कराग्रे वसते लक्ष्मी, करमुले सरस्वती, कर मध्ये तू गोविंद, प्रभाते कर दर्शनम. अर्थ हाताच्या टोकावर बोटावर लक्ष्मी असते, हाताच्या मुळाशी मनगटालगत सरस्वती असते, तळ हाताच्या मध्यावर श्री गोविंद असतो. म्हणून सकाळी तळव्याचे दर्शन घ्यावे. 123 मुख्य दरवाजास उंबरठा असणे आवश्यक असते. 124 एक स्वच्छ मोठी बादली घेऊन त्या बाटलीत शुद्ध पाणी भरावे. त्यात गोमूत्र, कापूर, हिंग पावडर, वावडिंग पावडर सर्व मिळून मोठे 2 चमचे टाकावे. ही बाटलीत पाणी संडास बाथरूम सोडून सर्व घरात सकाळ संध्याकाळ शिंपडावे. हा प्रयोग 45 दिवस करावा. 125 ज्या नवीन वास्तूस दारे, खिडक्या
बसवलेल्या नाहीत अशा वास्तूमध्ये ब्राह्मण भोजन झाल्याशिवाय कधीही प्रवेश करू नये, कारण अशामुळे निरनिराळ्या आपत्तींना तोंड देण्याचा प्रसंग उद्भवतो. यमघट योगा गृहप्रवेश कधीही करू नये. 126 वास्तूमध्ये महारुद्र लघुरुद्र पूजन करावे. 127 उंबरठ्यावर लक्ष्मीचे पावले चिकटू नये, कारण त्या लक्ष्मीच्या पावलावर आपली पावले पडणं हे काही बरं नाही. 128 आपल्या नावाची पाटी सेफ्टी डोअर किंवा भिंतीवर न लावता मुख्य दरवाजावर लावावी. 29 आपल्या नवीन घराला जुना दरवाजा बसवू नये. सेकंड हँड असा दरवाजा आपण बसविला तर तो जुन्या स्वामींची इच्छा करतो आणि सर्वच वास्तू रचनाकारांनी अशा दरवाजाला जोरदार विरोध केलेला आहे. 130 रोज सकाळी उंबरठा स्वच्छ करावा. त्याची हळद कुंकू वाहून पूजा करावी. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.